नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 सालचा पीक विमा आणि अनुदान याबद्दल माहिती घेणार आहोत. सध्या राज्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडत आहे. काही भागांमध्ये ऑलरेडी पाऊस पडला आहे, तर काही भागांमध्ये सध्या पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात अशा पद्धतीने नुकसान होत आहे. त्यामुळेच पीक विमा आणि अनुदान याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. जसे की यावर्षी पीक विम्याचा क्लेम कसा करायचा आणि पीक विमा मंजूर झाला तर तो किती मिळेल आणि तो कधीपर्यंत मिळेल, तो इल्ड बेसिस असेल की पोस्ट हार्वेस्टिंग असेल की कुठल्या अन्य प्रकारचा असेल, त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळेल, ती किती मिळेल आणि त्यासाठीचा अर्ज कसा करायचा, असे प्रश्न किंवा यासारखे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या निर्माण होत आहेत. तर याच साऱ्या प्रश्नांची उत्तरे घेण्याचा आजच्या या सेशनमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती आणि अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपल्या व्हिडिओमध्ये आपण 2 पार्ट्स केलेले आहेत. त्यामध्ये पहिला अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान हा आहे आणि दुसरा पार्ट हा पीक विम्याबद्दल आहे. तर आपला पहिला पार्ट अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान हा आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारच्या वतीने ग्रामस्तरीय पंचनामे सुरू केले आहेत, ज्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती किंवा ग्रामपंचायतचे जे काही कर्मचारी आहेत यांचा समावेश आहे आणि त्यांच्या मदतीने ग्रामस्तरीय पंचनामे केलेले गेलेले आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की सध्या खूप प्रचंड प्रमाणामध्ये राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रत्येक शेतामध्ये जाऊन पंचनामा करणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला असे आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या शेतामधून जाऊन फोटो काढून उरलेले डॉक्युमेंट्स त्यासोबत जमा करून त्याला अटॅच करून ते या कर्मचाऱ्यांकडे जमा करावे. म्हणजेच काय, परंतु सगळ्यांचे पंचनामे करणे शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. ही कागदपत्रे तलाठी किंवा कृषी सहाय्यक किंवा गावातील एखादा महाई सेवा केंद्रवाला किंवा शेतकरी मित्र हे जमा करत आहेत. पण या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर आपल्या शेतामध्ये जाऊन आपली पीक पाहणी नक्की करा आणि हे कागदपत्र यांच्याकडे जमा करायचे. तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण आता बघूया. सर्वप्रथम काय करायचं आहे, जिओ टॅगिंग लोकेशन असलेला शेतात नुकसान झालेला फोटो काढायचा आहे. आपल्याला आपल्या शेतामध्ये फोटो काढायचा आहे. साधा फोटो काढायचा नाहीये, तर त्या फोटोमध्ये आपलं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपल्या शेताचं आलं पाहिजे. त्यालाच आपण जिओ टॅगिंग म्हणतो. तर तशा पद्धतीचा फोटो काढायचा आहे. तो फोटो कसा काढायचा आहे, स्वतः शेतकरी किंवा त्याचे नातेवाईक उभे असताना. आता माझ्या नावाने शेत आहे तर मी स्वतः उभारलेला असताना किंवा माझे नातेवाईक उभारलेले असताना मी तो फोटो काढू शकतो. तो फोटो कसा काढायचा आहे, कुठून काढायचा आहे, नोटकॅम नावाचे एक ऍप आहे. हे जर आपण प्ले स्टोअरला गेलात तर प्ले स्टोअरला याचा इंटरफेस अशा पद्धतीचा आहे. हे ऍप आपण इन्स्टॉल करून यामध्ये फोटो काढू शकता. याच्यामध्ये फोटो कसा येतो तो मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवलेला आहे. तर हे नोटकॅम या नावाच्या ऍप मध्ये आपण काढू शकता. आपल्याकडे दुसरं कुठला ऍप असेल तर त्यामध्ये हे आपण काढू शकता, काही अडचण नाही. दुसरं, अतिवृष्टी नुकसान भरपाई अर्ज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तो पण अर्ज मी देणार आहे आणि पुढच्या स्लाइड मध्ये तो अर्ज कुठला आहे, कसा भरायचा आहे ते पण एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आधार कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स. तर आता आपण तो फोटो कसा काढायचा आहे बघायचा आहे. कुठला फोटो, जिओ टॅगिंग लोकेशन असलेला फोटो, ज्यामध्ये तो स्वतः शेतकरी म्हणजे खातेदार किंवा त्याचे नातेवाईक उभे असलेले पाहिजेत. आणि तो आपण कसं नोट कॅम ॲपच्या माध्यमातून काढू शकतो. तर तो कसा काढायचा आता बघा. मी माझ्या शेतामध्ये नुकसान झालं होतं, पाणी थांबलं होतं सोयाबीन मध्ये, तर अशा पद्धतीचा फोटो काढलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लॅटिट्यूड दिसतं, लॉन्जिट्यूड दिसतं, इलिव्हेशन दिसतं, ॲक्युरसी, टाइम आणि नोट. लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, इलिव्हेशन ह्या 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर नोटमध्ये तुम्ही आपला गट नंबर टाका, नोटमध्ये आपला गट नंबर आणि त्याच्या कंसामध्ये आपले नाव टाका. आता नोटमध्ये काय टाकायचंय, आपलं गट नंबर आणि कंसामध्ये आपलं नाव. इथं पॉवर्ड बाय नोटकॅम असं येतं. हा आता माझा पहिला तर मुद्दा झाला. माझा जिओ टॅगिंग असलेला फोटो मी काढलेला आहे. आधार कार्ड आणि बँक पासबुक आपल्याकडे असतं, आपण देऊ शकतो. राहिला मुद्दा अतिवृष्टी नुकसान भरपाई अर्ज. चला मग आता तो बघूया. अतिवृष्टी नुकसान भरपाई अर्ज हा अशा पद्धतीचा आहे. हा अर्ज अजून एक पुढची स्लाइड आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देणार आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या इथं
2, 4, 5 रुपयामध्ये त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. आता हा अर्ज असा आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पंचनामा कालावधी माहे. हा कुठल्या महिन्यात झाला आहे? हा महिना इथे टाका 2025. आम्ही खालील सह्या करणार ग्रामस्तरीय समितीने मौजे आपल्या गावाचे नाव तालुका येथील शेतकरी श्री श्रीमती आपले नाव यांचे शेतात पीक पाहणी केली असता त्यांचे गट नंबर सर्वे नंबर मध्ये खालील पीक पेरणी दिसून आलेली आहे. आता आपला गट नंबर इथे टाका, क्षेत्र किती आहे ते टाका, शेती पिकाचे नाव काय, सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, तूर आहे, काय कापास आहे, काय आहे ते टाका. आपल्या इथं किती नुकसान झाले ते क्षेत्र टाका. 33% पेक्षा कमी झाला असेल तर इथे टाकायचंय, 33% पेक्षा जास्त झाला असेल तर इथे टाकायचंय. आता माझं समजा क्षेत्र आहे 5 एकर आणि त्यातलं 4 एकर मध्ये माझं 33% पेक्षा कमी झालंय नुकसान आणि 1 एकर मध्ये जास्त झालंय, तर आपण इथं 1 एकर टाका. किंवा माझं आता 5 एकर आहे, 5 एकर मध्ये माझं 33% पेक्षा जास्त झालं, इथं टाकेन मी. माझं 10 एकर आहे, 10 एकर मध्ये माझं 10ला 10 एकर झाले, इथं 33% तर तसं टाकेल. तर तुम्हाला ते असं टाकायचंय. तसेच सदर शेती पिकाच्या स्थितीनुसार आता हे पीक कुठलंय माझं, इथं समजा सोयाबीन, या पिकाचे नुकसान दिसून आले, इथं सोयाबीन माझं जे पीक आहे ते इथं टाकेन, इथं या पिकाचे इथं नुकसान असं लिहीन मी. दिसून आले असून सदर पिकाचे नुकसानीचे प्रमाण मी इथं टाकेन. माझं समजा 33% पेक्षा कमी असेल, मग 25%, 30%. आता 33 पेक्षा जास्त असेल, 85, 90 असेल तर मी 30% वारी जितकी असेल तेवढी टाकेन. सदर नुकसानग्रस्त क्षेत्राचे व सदर प्रादुर्भावाचे GPS इनेबल्ड फोटो घेण्यात आलेला आहे, ज्याचा अक्षांश इथं तुम्ही लॅटिट्यूड टाका, इथं लॉन्जिट्यूड टाका. त्याच्यानंतर आपल्या बँकेचे नाव इथं टाकायचं आहे, IFSC कोड, बँक शाखा म्हणजे ब्रँच कोणते आहे, खाते क्रमांक, अकाउंट नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर उक्त तपशिलाप्रमाणे बँक पासबुकाची छायांकित प्रत सोबत जमा करून देण्यात आली, म्हणजे तुमची बँकेची पासबुकची हे द्यायची आहे. गावाचे 3 पंच असतील त्यांच्या तुम्ही इथं नावं टाकायची आणि त्यांच्या सह्या घेऊन तुम्हाला द्यायचा आहे. हा अर्ज मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट मारून त्याच्यासोबत तो GPS एनेबल्ड फोटो जिओ टॅगिंग वाला तो एक द्यायचा आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स देऊन जो कोणी म्हणजे तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, एखादा माहिती सेवा केंद्रवाला असेल किंवा कोणी असेल त्यांच्याकडे ही कागदपत्र जमा करायची आहेत तुम्हाला. आता अनुदान किती मिळेल? आतापर्यंत आलेल्या शासनाच्या अपडेटनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान मिळेल, म्हणजेच 17,000 रुपये जास्तीत जास्त अनुदान मिळेल. जर कोणाची फळबाग असेल तर त्यांना जवळपास 34,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. जर कोणाची जमीन खरडून गेली असेल, फुटली असेल, वाहून गेली असेल तर त्यांना हेक्टरी 45,000 रुपये इतके अनुदान मिळते. त्यासाठी तुम्ही कृषी विभाग किंवा तलाठी यांच्यासोबत संपर्क करून तुम्हाला ते 45,000 रुपये अनुदान मिळू शकते, काही अडचण नाही त्यामध्ये. हा आपला पहिला जो भाग होता तो आता संपला आहे. दुसरा भाग आहे आपला पीक विम्याचा. आता आपण पीक विम्याबद्दल माहिती घेऊया. सगळ्यात पहिला मुद्दा, पीक विमा क्लेम कसा करायचा? तर यावर्षी पीक विमा क्लेम करण्याची गरज नाही, कारण यावर्षी पीक विमा हा पीक पाहणीच्या प्रयोगांवरती म्हणजेच उत्पन्नावरती आधारित म्हणजेच यील्ड बेसिस या प्रमाणात म्हणजेच याच्यावरती दिला जाणार आहे. उरलेले सर्व ट्रिगर ह्या वर्षी काढून टाकलेले आहेत. जर तुम्हाला अगोदरच्या वर्षीचे कुठले ट्रिगर होते हे बघायचे असतील तर या व्हिडिओच्या यावरच्या उजव्या कोपऱ्यात हा व्हिडिओ संपताना तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. म्हणजे पहिले काय होते तरी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला मी. पहिले 4-5 ट्रिगर होते आपले. पहिला पाऊसच पडला नाही तर एक, त्याच्यानंतर पावसाचा खंड पडला तर, नंतर पोस्ट हार्वेस्टिंग आणि काढताना असे 4-5 ट्रिगर होते. यील्ड बेसिस असे ट्रिगर होते, ते सगळे ट्रिगर काढून टाकले. तो व्हिडिओ तुम्हाला इथं देतो, तो व्हिडिओ बघून घ्या, लक्षात येईल. तरी सुद्धा काही जणांना जर क्लेम करायचा असेल तर आपण क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून पीक विमा क्लेम करू शकता. यावर्षी आपल्याला क्लेम करायची गरज नाही. जरी तुम्ही क्लेम केला तरी तो काय कन्सिडर करणार नाहीत, कारण यावर्षी फक्त उत्पन्नावरती आधारित म्हणजेच यील्ड बेसिस वरती पीक विमा मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आता सध्या उडीद आणि मूग या पिकांची पीक पाहणी प्रयोग सुरू आहेत. 10-15 दिवसांनी सोयाबीन पिकाची पीक कापणी प्रयोग सुरू होतील, त्यामुळे ते व्यवस्थित होत आहेत याची खात्री करून घ्या. आता यावर्षी पीक विमाचा आपल्याला उत्पन्नावर आधारित मिळणार आहे. म्हणजे जर आपल्या भागामध्ये 5 क्विंटल एकरी उत्पादन होत असेल आणि चुकून शासकीय कर्मचाऱ्यांकडून 10 क्विंटल जर डेटा गेला तर आपलं नुकसान होणार. त्यामुळं
शासकीय कर्मचारी तो डेटा व्यवस्थित करत आहेत, पीक कापणी प्रयोग व्यवस्थित होत आहेत याची खात्री करा. त्यामुळे त्याच्यावरती आधारित तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची खात्री केली पाहिजे. कृषी विभागाकडून मागच्या 1-2 दिवसांपूर्वी सांगण्यात आलेल्या अपडेट मध्ये जवळपास 29 जिल्हे सध्या तरी बाधित झालेले आहेत. म्हणजे पीक विम्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 29 जिल्हे इलिजिबल आहेत असं सांगितलं 1-2 दिवसाच्या माहितीनुसार. पण येत्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांशी गावांची पैशेवारी जाहीर होईल आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की आपल्या भागाला किती पीक विमा मिळाला आहे. म्हणजे मागच्या 8-10 दिवसांपूर्वी पीक विमा आपल्या कृषी विभागाने सांगितलं होतं की 29 जिल्हे आहेत. पण 29 जिल्ह्यामध्ये तालुके आहेत, मंडळ आहेत, विभाग आहेत. तर त्यातल्या कुठल्या ठिकाणाला किती आहे ते आपल्या डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलं होतं की 29 जिल्हे आहेत. पण आपल्या गावाची पैशेवारी डिक्लेअर झाली की त्यानुसार आपल्याला कळेल की आपल्याला किती पीक विमा मिळू शकतो. त्यानंतर पीक विमा कधी मिळेल. जर कोणी आपला वैयक्तिक क्लेम दाखल केला तरी त्या क्लेम वरती पैसे मिळणार नाहीत. कारण सध्या आपल्याला मिळणार आहे फक्त इल्ड बेसिस वरती. सध्या उडीद मुगाचे पीक कापणी प्रयोग चालू आहेत. 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन पिकाचे पीक कापणी प्रयोग होतील. कापसाचे पीक कापणी प्रयोग जवळपास जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होतील. हे पीक कापणी प्रयोग अपलोड होतील. म्हणजे आता हे शासकीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग करतील, ते डेटा ते शासकीय यंत्रणांकडे देतील. त्यानंतर शासकीय यंत्रणा हे पीक कापणीचे प्रयोग विमा कंपनींकडे हस्तांतरित करतील आणि मग त्याच्यानंतर उत्पन्नावरती आधारित विम्याच्या ज्या अटी असतील त्या निकषानुसार आपले गाव आणि मंडळ त्यात बसत असेल तर आपल्याला पीक विमा मंजूर होईल, नाहीतर पीक विमा मंजूर होणार नाही. या वर्षीच्या पीक विम्यामध्ये सगळ्यात मोठा घोळ हाच आहे. समजा एक गाव आहे ह्या स्क्रीनवरती बघूया. हे पूर्ण मोठं गाव आहे. त्यापैकी हे अर्ध, आता मी 2 भाग केले या गावाचे. या उजव्या बाजूच्या भागामध्ये भरपूर सारा पाऊस पडलाय आणि इकडे पाऊसच पडला नाही. जर पीक कापणी प्रयोग ह्या अर्ध्या भागामध्ये केला जिथं सगळं योग्य आहे, तर या ज्या अर्ध्या गावावरती भरपूर पाऊस पडलाय त्या शेतकऱ्यांना अन्याय झाल्यासारखं होईल, त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर हीच या पीक विम्याच्या योजनेमधील या वर्षीच्या त्रुटी आहेत. आपण बोलले आहेत, तो व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यानुसार काय कार्यवाही झाली तर बरंच आहे शेतकऱ्यांसाठी. पण सध्या शेतकरी मित्रांनो भरपूर सारा पाऊस पडत आहे. तुम्ही शेतामध्ये जाताना व्यवस्थित जावा. नद्या नाले भरून वाहत आहात. तुम्ही कुठलीही रिस्क घेऊ नका. तुमचं जे पशुधन आहे त्यांना योग्य ठिकाणी घेऊन या. संध्याकाळी रात्रीच्या वेळेला घराकडे घेऊन येत असेल तर घेऊन येत आहे बघा. तुमची सोयाबीनची जी काढणी आहे ते पावसाचा अंदाज घेऊन सगळं प्लॅनिंग करून करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही किंवा झालं तर खूप कमी प्रमाणात होईल आणि तुम्हाला आर्थिक कुठला फटका बसणार नाही. तुम्हाला अजून काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती परत आपल्या अपडेट्समधून मिळत राहील. हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. आणि काही शंका असतील तर विचारा. धन्यवाद.